नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. अशात जर बघितलं असेल तर आमदार, मंत्री आणि संधी अधिकारी आहेत त्यांनी लक्झरी हॉटेलचा सहारा घेतलेला आहे. मी सध्याच्या घडीला नागपुरातील रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोर आहे. या ठिकाणी जर बघितलं असेल तर महाराष्ट्रभरातील जे मंत्री आहेत ते या ठिकाणी मुक्कामी आहेत. यासोबत आमदार असतील, विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी मुक्कामी आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जे रवी भवन असेल, आमदार निवास असेल किंवा इतर जे शासकीय बंगले आहेत ज्या ठिकाणी मंत्री मुक्कामी असतात, आमदार निवासमध्ये आमदार मुक्कामी असतात, यावर जे आहे ते 100 कोटीपेक्षा जास्त जे आहे ते पैसे खर्च करण्यात आले. मात्र या संपूर्ण पैशाचे जे आहे ते उधळणपट्टी झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. कारण संपूर्ण आमदार जे आहेत ते या लक्झरी हॉटेलमध्ये थांबलेले दिसत आहे. हा एक हॉटेल नागपुरात नाही तर नागपुरातील असे अनेक जे पंचतारांकित हॉटेल आहे अशा हॉटेलमध्ये जे आहेत ते थांबण्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. आणि सकाळपासून जे आहे ते हॉटेलमधनं जे आहेत ते मंत्री, आमदार आणि विरोधी पक्षातील नेते निघत असतात. लक्झरी गाड्यांचा सुद्धा सहारा घेतले जातात. एकीकडे महाराष्ट्रात जे आहे ते दुष्काळ आहे, संपूर्ण तिजोरी आहे ती खाली आहे आणि अशातच जर बघितलं असेल तर आमदार, मंत्री कुठेतरी लक्झरी हॉटेलचा सहारा घेतात. लाखो रुपये जे आहेत त्या संपूर्ण हॉटेलवर जे आहे उधळणपट्टी होत आहे. मग सर्वसामान्य नागरिक प्रश्न विचारणार आहे, कारण की इतके पैसे जर शासनाच्या तिजोरीतून चक्क हॉटेलमध्ये जर खर्च होत असेल तर सामान्य माणसाला प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण की अधिवेशन फक्त 8 दिवसाचे आहे, 2 आठवड्याचे फक्त हा अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटतील कधी आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळेल असे अनेक प्रश्न आहेत जे आजही प्रलंबित प्रश्न आहेत. आणि अशा प्रश्नाच्या वेळी जर बघितलं असेल तर कुठेच एकीकडे सरकार म्हणते की आमच्या खात्यामध्ये पैसे नाही किंवा आमच्याकडे पैसे नाहीत, मात्र विरोधी पक्ष यावर त्यांना प्रश्न विचारते. सरकारी खातं नसेल तर मग शासकीय बंगल्यावर पैसे खर्च करायचे कशाला? मग विरोधी पक्षातील नेतेसुद्धा याच लक्झरी हॉटेलचा सहारा घेताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामन दीपसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.